आश्रमाच्या परिसरातून वाहणारी नदी, कोसळणारे लहान मोठे धबधबे आणि नितांत सुखाची अनुभूती देणारा आश्रमाचा हा परिसर, हे सर्व अनुभवता येतं मुंबईपासून जवळच असलेल्या खोपोलीतील गगनगिरी महाराजांच्या मठात. सकाळची ट्रेन पकडून आम्ही खोपोलीला निघालो. हा परिसर पावसात अतिशय बहरलेला असतो. त्या दिवशी सकाळी शनिवार असल्यामुळे खोपोली स्टेशन तुडुंब भरलेलं, जणू काही रेल्वे स्टेशनवरच जत्रा लागली होती. पुढे आम्हाला एक फॉर्म्युला 1 रेसर काका मिळाले, जे आता रिक्षा चालवतात. अगदी 2 मिनिटात ते आम्हाला आश्रमाकडे घेऊन आले. इथला परिसर अतिशय शांत. या मठातूनच वाहणाऱ्या नदीमुळे या मठाचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं. नमस्कार, मी स्वप्नील पुन्हा एक तुमचं स्वागत करतोय पाताळगंगा तीर्थस्थान खोपोली गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. एवढं सुंदर हे ठिकाण आहे आणि आपण फिरणार आहे पूर्णपणे आतमध्ये आता. आणि अजून एक गोष्ट, इकडची गुहा बघणार आहे, धबधबे बघणार आहे आणि सॉलिड आहे. म्हणजे इथे आल्या आल्या आता 10-10:30 वाजता आहेत, पण क्लायमेट एवढं सुंदर आहे आणि फक्त पावसात इथे यावं. आणि माझ्या पाठीमागे खूप सुंदर नदी वाहते आणि इथून दिसतो आहे आपल्याला महाराजांचा मठ. आणि ह्या दोघी आज माझ्यासोबत आहेत. तर या तीर्थक्षेत्राला भेट द्यायची कधीपासूनची इच्छा आज पूर्ण होते आणि जेवणाचे कुपनसुद्धा काढलेत, कारण की ते खूप सुंदर महाप्रसाद मिळतो. महाप्रसादाला वेळ असल्यामुळे पोरींनी पहिला मॅगीवर आणि नंतर कांदा भजींवर ताव मारला. आमचा वडापाव ताईचा वडापाव म्हणून फेमस आहे खोपोलीमध्ये, आणि एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. जेव्हा तुम्ही मठाच्या आत जाल, स्वच्छतेचा एक अप्रतिम नमुना तुम्हाला इथे दिसतो. केवळ 1 रुपयात तुम्हाला इथे चप्पल ठेवायची सोय सुद्धा आहे. जलसमाधीसाठी प्रसिद्ध असलेल्या गगनगिरी महाराजांचं आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही निघालो या आश्रमाचा परिसर फिरायला. इथली मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे इथली गोशाळा आणि इथे असणारी लहान लहान वासरं. यांना सोडून पुढे जायचं मनच होत नव्हतं. या वासरांच्या डोक्यावर हात फिरून एका वेगळ्याच मनशांतीचा अनुभव मी घेत होतो. इथून पुढे निघून मग मी गुहेकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. चप्पल बाहेरच काढल्यामुळे अनवाणीत हा रस्ता आता पूर्ण पार करायला लागणार होता, पण बाजूने गोंडपाट टाकल्यामुळे लोकांची चांगलीच सोय झाली होती. इथून जरा पुढे आल्यावर शंभू शंकराचं मंदिर लागतं आणि त्याच्या जरा पुढे गेल्यावर येतं गुहेचं प्रवेशद्वार. गुहेकडे जाणारा रस्ता इतका सुंदर की या रस्त्याच्या प्रेमातच पडावं. पूर्ण जंगलात असलेला हा परिसर म्हणजे एक पर्वणीच असते. इथे आल्यावर तुमची हवा बदलते, तुमची मानसिकता बदलते, तुमचे विचार बदलतात आणि बरंच काही तुमच्या मनात नवीन साठवण होते. जरासं पुढे आल्यावर आम्हाला इथे एक धबधबा दिसला, जिथे लहान मुलं आंघोळ करत होती. त्यांना बघून आम्हाला सुद्धा पाण्यात भिजायचा मोह झाला आणि मग आम्ही सुद्धा एक छोटासा धबधबा शोधूनच काढला. गुहेकडे जाताना आम्हाला एक सुंदर धबधबा मिळाला आहे आणि या धबधब्यावरती आंघोळ सुद्धा झाली आहे. खूप छान येण्यासारखी जागा आहे, नक्कीच एक्सप्लोर करा, फार बरं वाटतं. आणि पावसाचं जोरदार आगमन झालेलं आहे गुहेकडे जाता जाता, आणि आता सॉलिड भिजायला होणार आपल्याला. हो, नक्की. थोड्याच वेळात आम्ही गुहेजवळ येऊन पोहोचलो. इथे यावं, शांत बसावं, नामस्मरण करावं, निसर्गाचा आवाज ऐकावा आणि मन शांत करावं. जशी गिरीच्या मस्तकातून गंगा वाहते, तसंच इथे या गुहेच्या वरून एक सुंदर धबधबा खाली कोसळतो. या गुहेकडे उभे राहिलं की तुम्हाला अख्खं खोपोली शहर सुद्धा दिसतं. गुहेच्या प्रवेशद्वाराकडेच गणेशाची एक सुंदर मूर्ती होती. आम्ही गुहेत प्रवेश केला आणि एका वेगळ्याच दुनियेत हरवलो.
इथे आरती चालू असल्यामुळे आम्हाला तोही अनुभव घेता आला. गुहेच्या आत चालू असलेल्या आरतीला हा धबधब्याचा आवाज साथ देत होता. हा धबधबा म्हणजे केवळ नयनरम्य. एवढी वर्ष इथे का नाही आलो हेच माझ्या मनात सारखं सारखं येत होतं. निसर्गाच्या या अद्भुत रूपाचं दर्शन घेऊन नंतर आम्ही गुहेत जाऊन गगनगिरी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं. गुहेकडून खाली येताना पुन्हा एकदा गोशाळेत जाण्याचा मोह झाला आणि इथे असलेल्या सुंदर सुंदर वासरांना पुन्हा एकदा मन भरून पाहिलं. गगनगिरी महाराजांच्या मठात आयुर्वेदिक मसाज सेंटर आणि योग शिबिरसुद्धा चालतात, पण त्याची नोंदणी आधी करणं आवश्यक असतं. इथे असणारी अजून एक सोयीची गोष्ट म्हणजे इथे असलेलं भक्त निवास. लांबून आलेल्या भक्तांसाठी इथे राहण्याची उत्तम सोय आहे. या मठाचा परिसर एवढा सुंदर आहे की इथे आल्यावर तुम्हाला बाहेरच्या जगाला विसरायला होतं आणि पावसात तर इथे जणू काही स्वर्गच उतरलेला असतो. मठाच्या आतूनच वाहणारी ही पाताळगंगा नदी म्हणजे इथलं खास आकर्षण. म्हणूनच तर याला पाताळगंगा तीर्थस्थान असं सुद्धा म्हटलं जातं. नंतर आम्ही महाप्रसादाला आलो, ज्याची आम्ही सकाळपासून वाट पाहत होतो. 20 रुपयाचं कुपन काढावं लागतं, नंतर इथे महाप्रसाद मिळतो. पण याची चव म्हणजे केवळ अप्रतिम. तर बघा, या पावसात वेळ काढा आणि या हे सर्व अनुभवायला.